सोलापुर की बार्शी राजनीति में बयानबाजी तेज हो गई है, जहां पूर्व विधायक राजेंद्र राउत ने कहा कि भले ही उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधियों की सभा में गए हो, लेकिन उनका असली आशीर्वाद उन्हीं के साथ है। राउत ने दावा किया कि तालुका में भाजपा की 6 जिला परिषद और 12 पंचायत समिति की सीटें जीत कर आएंगे और सोलापुर जिला परिषद पर भी भाजपा का ही अध्यक्ष बनेगा। जरी त्यांची माझ्या काही विरोधकांची सभा घेऊन गेले तरी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांचा खरा आशीर्वाद अंतकरणातनं राजेभाऊ राऊतलाच आहे। 12 पैकी 12 जागा निवडून आम्ही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ या चिन्हावरती आणणार, आरपीच्या माध्यमातून समविचारी पक्षाच्या माध्यमातून यांनी जी अभद्र युती केलेली आहे यांच्या स्वार्थासाठी केली आहे। फक्त शिंदे साहेबांची माझी भेट झाली नाही, काही जे एक थोडे पदाधिकारी जे सोलापूरला थोडे काही पदाधिकारी आमचे जुने पण सहकारी जे होते, जिल्हा लेवलला काम करणारी जे शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही काम करतात, थोडं असं म्हणजे जाणं येणं आमचं कमी झालं, साहेबांची माझी भेट झाली नाही, त्यामुळं काही पदाधिकाऱ्यांनी थोडी चुकीची माहिती दिली गेली। त्यामुळं प्रत्येकाला वाटत असतं की माझा पक्ष आहे वाढावा, त्या दृष्टिकोनातून ती घटना घडली। परंतु भविष्यात ह्याची दुरुस्ती नक्कीच होईल। 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 जागा आल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर शिंदे साहेब पण येतील आणि सुनेत्राताई पवार पण येतील आणि खरं राजा राऊताबद्दल किती प्रेम आहे हे तुम्हाला बार्शीच्या गांधी पुतळ्याजवळ दिसेल। भाऊ, खरं तर काल विध्वंसक वृत्ती असं म्हणत आपला उल्लेख जो आहे तो दिलीप सोपलांनी केला आणि ते प्रत्येक सभेमध्ये अशा पद्धतीची टीका करता आहेत। काय त्यांना उत्तर असणार आहे आपलं? काय एकंदरीत ते असं सातत्याने तुमच्यावर टीका करतात, विध्वंसक वृत्ती असं ठरवण्याचा आपल्याला प्रयत्न करतात? मुळातच या बार्शी तालुक्यामधलं जर तुम्ही समीकरण पाहिलं तर बार्शी तालुक्यामध्ये एवढी दहशत गुंडगिरी होती की आमच्या पांडे चौकामध्ये सुद्धा काही जणांची आताडी काढली गेली, फौजदार बंगल्यामध्ये सुद्धा खून करण्याचे प्रयत्न केले, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग झाली गेली। माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती माझा 500 उमरा आहे बार्शी तालुक्यामध्ये, बार्शी शहरामध्ये माझ्या कुटुंबाचा एवढा मोठा परिवार आहे, माझा सगळा एकत्र आहे। माझ्यावरती सुद्धा 4 वेळेस खुनी हल्ला केला गेला आणि ह्यांची जी गुंडगिरी दादागिरी होती ती मोडून काढण्याच्या माध्यमातून मी एक तरुण म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मला कुणाचाही असा वरदहस्त नसायचा। मी काम करत असताना मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत होतो। तुम्ही जुना इतिहास पहा, अक्षरशः मला पोलीस स्टेशनला नेऊन रिंगण करून मारलं जायचं, अंगाला असे गुळमे येत होते। ही यांची गुंडगिरी दहशत होती आणि ही मोडून काढण्याचा करता मी प्रयत्न केले आणि ह्यांची गुंडगिरी सगळी मोडून काढली। त्यामुळे हे मला त्या पद्धतीची उपमा देतात, परंतु मी चुकीच्या पद्धतीचं कधीही वर्तन या तालुक्यामध्ये केलेलं नाही। उलट माझ्यावरतीच खोटे गुन्हे दाखल केले आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं माझ्यावरती कुठला गुन्हा नाही, काही नाही। परंतु या उलट त्यांनी या तालुक्यामध्ये किती हापार केले, म्हणून त्यांच्यावरती किती 420चे गुन्हे आहेत, 3 गुन्हे आहेत, ह्याची पण तुम्ही माहिती घ्या।